हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 20 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, आपण पाहिलं होतं की ईश्वरी आणि अर्णव या दोघांवर चिडून अंजली आणि राजेश या दोघांनी घर सोडलंय. परंतु राजेशला हे काय आवडलं नाहीये. राजेशला माहिती आहे की आपण एक नंबरचे फुकटे आहोत. आपण काही या अंजलीला आणि तिच्या पोटातल्या बाळाला सांभाळू शकत नाही. 1 रुपया कमवत नाही, यांचा सांभाळ कसा करायचा. त्यामुळे राजेश अंजलीवर खूप चिडला आणि त्याने चक्क अंजलीचे हाल करायचे ठरवले. राजेशने अंजलीला घराबाहेर आणलं तर खरं, पण तिला उन्हात बसवलं. तिला साधं पाणीही प्यायला दिलं नाही आणि त्यानंतर अंजली ही उन्हात तशीच तळमळत बसली. राजेश हा मस्तपैकी पोहे खाऊन आला आणि अंजलीसाठी फक्त एक वडापाव आणला. त्यानंतर अंजलीला घेऊन तो चक्क एका झोपडपट्टीत गेलाय आणि झोपडपट्टीमधील एक साधी रूम ज्याच्यामध्ये धूळ साचली आहे, एकदम घाणेरड्या रूममध्ये त्याने अंजलीला रात्रभर ठेवलंय. अंजलीला खूपच त्रास होतोय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सगळेजण अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तू घर सोडून जाऊ नकोस. पण अंजली खूप चिडते आणि म्हणते, आता मी सिद्ध करूनच दाखवणार की माझा नवरा हा निर्दोष आहे आणि तो फुकट्या नाहीये. तो मला सांभाळू शकतो, तो मला पोसू शकतो. हे मला सिद्ध करून दाखवायचंय, म्हणून मी हे घर सोडून चाललीये. तेव्हा अर्णव हा अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करतो. ताई, तू थोडा विचार कर. तर अंजली चिडून म्हणते, चिंटू गप्प बस, नाहीतर आपलं जे उरलं सुरलं नातं आहे ना, ते सुद्धा नातं संपून जाईल. अर्णव गप्प बसतो. ईश्वरी म्हणते, ताई तुम्ही ऐकून तर घ्या. तर अंजली तिच्यावर सुद्धा ओरडते आणि म्हणते, तू तर गप्पच बस ईश्वरी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू जर तुझ्या मैत्रिणीच्या त्या शलाका पाटीलच्या खुनाचा आरोप यांच्यावर लावला नसताना तर हे सगळं घडलंच नसतं. हे सगळं तुझ्यामुळेच होतंय. ईश्वरीला जबर धक्काच बसतो आणि मग राजेश आणि अंजली हे दोघेही घराबाहेर पडतात. खरं सांगायचं तर राजेश हा स्वतःच अंजलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. अंजली थांब, घर सोडून जाऊ नको. परंतु अंजली त्याचं काहीच ऐकत नाही. घरातील सगळे तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण अंजली ही घराबाहेर पाय ठेवते आणि त्यानंतर ती घर सोडून जात असते. अर्णव तिला थांबवत असतो. ताई ऐक ना, ताई थांब ना, घर सोडून जाऊ नको. पण अंजली त्याला शेवटचं सांगते, मी तुला शेवटचं सांगते, मला अडवू नको, नाहीतर मी आयुष्यभर परत कधीच तुझं तोंड पाहणार नाही. अर्णवचा नाईलाज होतो. तो गप्प बसतो. ईश्वरी, आजी सगळे गप्प बसतात. राजेशला समजतं की आता काही खरं नाही, आता तर घर सोडून जावंच लागणार आहे. सगळे गप्प बसतात आणि मग अंजली तिची बॅग घेऊन निघून जाते. राजेश नाईलाजाने तिच्या मागे मागे जातो. अंजली आणि राजेश या दोघांनी सुद्धा घर सोडलेलं असतं. त्यामुळे आजी ढसाढसा रडू लागते. अर्णवचा तर विश्वासच बसत नाही की ताई घर सोडून गेलीये आणि तो आजीला सावरतो. ईश्वरी सुद्धा रडत असते. तिला सुद्धा खूप वाईट वाटतं. हा क्षण ईश्वरी, आजी आणि अर्णवसाठी खूप वेदनादायी, खूप दुःखदायक असतो. त्यांनी एवढे प्रयत्न करून सुद्धा शेवटी अंजली ही घर सोडून गेलेली असते आणि ते सुद्धा या अवस्थेत 8 महिन्यांची गरोदर असताना. तर दुसरीकडे सुप्रिया मात्र जेम्स बॉन्ड बनून वल्लरीला शोधण्याचा प्रयत्न करत असते. ज्या रस्त्यावर तिने वल्लरीला पाहिलं होतं त्या रस्त्यावर ती CCTV फुटेज कुठे आहे का, कुठे CCTV कॅमेरे लावले आहेत का, ते चेक करण्याचा प्रयत्न करत असते. ते शोधत असते. रस्त्यावर असलेले विविध दुकानदार, स्टॉलवाले या सगळ्यांकडे ती चौकशी करते. येथे कोठे CCTV कॅमेरे लावलेले आहेत का. पण सगळे दुकानदार सांगतात, नाही, येथे CCTV कॅमेरे कोठेच नाहीये. त्यामुळे सुप्रिया विचार करते, जर CCTV कॅमेरे असते ना तर मला ते CCTV फुटेज मिळालं असतं आणि मग ती बाई कोण आहे हे सुद्धा मला समजलं असतं. पण मी अजून शोधायला हवं, असा विचार करून ती इतर स्टॉलवाल्यांना, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना चौकशी करत असते. म्हणजे तिने आता ठरवलेलंच असतं की काही करून त्या बाईला शोधूनच काढायचं, जिने माझं आणि माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं केलंय. आणि याच रस्त्यावरून, जेथे सुप्रिया चौकशी करत असते, याच रस्त्यावरून मामा आणि मामी हे दोघे आपल्या कारने जात असतात. आणि मग मामाला सुप्रिया दिसते आणि मामा म्हणतो, अरे वल्लरी पहा, सुप्रिया वहिनी. वल्लरी सुप्रियाकडे पाहते आणि तिला जबर धक्काच बसतो. मामा म्हणतो, चल आपण त्यांना आहे ना लिफ्ट देऊया, त्यांना कुठे ड्रॉप करायचं असेल तर ड्रॉप करूया. वल्लरी खूप घाबरते आणि म्हणते,
काही गरज नाहीये, मला ती बाई आवडत नाही. मामा म्हणतो, अरे वल्लरी तू असं काय करतेस? त्या आता आपल्या होणाऱ्या विहीन बाई आहेत, त्यांची मुलगी आपली सून होणार आहे आणि ते आवडत नाही वगैरे म्हणून फायदा नाही. थांब, मी त्यांना लिफ्ट देतो, आपण त्यांच्या जवळ जाऊया. वल्लरी चिडून म्हणते, तुम्हाला एकदा नाही सांगितलं ना, तुम्ही जर तिला लिफ्ट दिली ना तर मी चालत्या गाडीतून उडी मारेल. मामा म्हणतो, तुझ्या या धमक्या नाही ना मी आयुष्यभर घाबरत राहिलो की मी चालत्या गाडीतून उडी मारेल, मी स्वतःचा जीव देईल. चल आज तू आहे ना चालत्या गाडीतून उडी मारून दाखवच. आणि मामा हा काही गाडी थांबवत नाही आणि सुप्रियाजवळ घेऊ लागतो. पण मामीच्या सगळ्या पोकळ धमक्या असतात, चालत्या गाडीतून उडी मारायची तिच्यात काही हिंमत नसते, ती तशीच बसून राहते. आणि मामा म्हणतो, पाहिलंस का, बोलायला ना काही लागत नाही, करायला हिंमत लागते. तू गाडीतून उडी मारूच शकत नाही. आणि चल आपण त्यांना लिफ्ट देऊया. मामी चिडून म्हणते, तुम्हाला तिला लिफ्ट द्यायची असेल ना तर आधी मला इथे उतरून द्या आणि मग तिला लिफ्ट द्या. मामा म्हणतो, ठीक आहे, तू येथे उतरून घे. आणि त्याच वेळेस आकाश मामाला कॉल करतो. मामा फोन उचलतो आणि विचारतो काय झालं. तर आकाश खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो, डॅड तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी परत या, येथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हे ऐकून मामा आणि मामी घाबरतात आणि मामा लगेचच जागेवर यू टर्न मारतो. म्हणजे तो सुप्रियाच्या फक्त 15-20 फूट लांब असतो. पण त्याच वेळेस आकाशचा कॉल आल्यामुळे मामी वाचते आणि मामी ही सुप्रियाकडेच पाहत असते की तिने आपल्याला पाहायला नको. पण मामा हा गाडी रिव्हर्स करत असतो. त्यावेळेस सुप्रिया ही त्यांच्या गाडीकडे पाहते आणि वल्लरीला हे समजतं. वल्लरी लगेच सीट मागे रिक्लाईन करते आणि आपलं तोंड लपवते. त्यामुळे सुप्रियाला वल्लरी काही दिसत नाही, पण मामा मात्र दिसतो. आणि सुप्रिया विचार करते, हे तर आकाशचे वडील आहेत आणि यांनी अचानक गाडी अशी का वळवली. आणि मामा गाडी वळवतो आणि आपल्या घराकडे जायला निघतो. तर सुप्रिया हाच विचार करते की अचानक त्यांनी गाडी का वळवली. तर मामा मामीकडे पाहतो आणि विचारतो, वल्लरी काय झालं, तू अचानक का झोपलीस. वल्लरी सांगते, माझं डोकं खूप दुखतंय. आणि वल्लरी सुटकेचा निश्वास सोडते की आज थोडक्यात वाचले. पण सुप्रियाच्या हाती वल्लरी काही लागत नाही आणि एक मोठा संधी, एक मोठा चान्स तिच्या हातातून पुन्हा एकदा सुटतो. तर इकडे अर्णव हा आपल्या आईचा सात्विकाचा फोटो हातात घेतो. तो खूप इमोशनल होतो, दुःखी होतो. ईश्वरीही तेथे असते. अर्णव म्हणतो, आई मला माफ कर, आज अंजलीताई हे घर सोडून गेली, मी तिला नाही थांबवू शकलो आणि त्या नालायक माणसाबरोबर मी अंजलीताईला बाहेर जाऊ दिलं. त्या नालायक माणसाशी मी अंजलीताईला लग्न करू दिलं. मी हरलोय, चुकलोय, आई मला माफ कर. असं म्हणून अर्णव आपल्या आईचा फोटो छातीशी कवटाळतो आणि रडू लागतो. हे सगळं पाहून ईश्वरीला सुद्धा वाईट वाटतं. ईश्वरी अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करते. अर्णव म्हणतो, माझी चूक आहे, मी त्या नालायक माणसाबरोबर ताईला लग्न करू दिलं. लग्नाच्या आधी मी त्याची सगळी हिस्ट्री जाणून घ्यायला हवी होती. तो कसा आहे, माणूस कसा आहे, कोण आहे, काय करतो. पण मी हे काहीच नाही जाणून घेतलं आणि माझ्या अंजलीताईच्या आयुष्याचं वाटोळ केलं. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर यात तुमची काहीच चूक नाहीये. तुम्हाला कुठे माहीत होतं तो असा असेल. आणि अंजलीताईला सुद्धा काहीच माहीत नाहीये. खरं सांगायचं तर हे सगळं माझ्यामुळे झालंय. जर मी तुम्हाला म्हणाले नसते की शलाका पाटीलच्या गावी जाऊया तर हे सगळं घडलंच नसतं. अर्णव ईश्वरीला म्हणतो, नाही मी सिंदूर, यात तुझी चूक नाहीये, कारण तू तर त्या राजेशचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी सगळं करत होती. आणि यात ताईची सुद्धा चूक नाहीये. ताईला तर असंच वाटतंय की हा राजेश निर्दोष आहे म्हणून ती असं वागते. सगळा दोष आहे ना त्या राजेशचा आहे आणि एक ना एक दिवस त्याला त्याच्या पापांची शिक्षा मी मिळवूनच देणार. अर्णव खूप इमोशनल होतो, रडू लागतो. ईश्वरी त्याचं डोकं आपल्या खांद्यावर ठेवते आणि त्याला शांत करते. खरंच फ्रेंड्स हा सीन खूप इमोशनल आहे आणि ईश्वरी ज्या प्रकारे अर्णवची साथ देते, त्याला सावरते, हे पाहून तुम्हाला खूप भारी वाटेल एवढं मात्र नक्की. तर इकडे राजेश आणि अंजली हे दोघे रस्त्याने पायी पायी जात असतात. राजेश तर एक नंबरचा भिकारडा आहेच. त्याच्याकडे टॅक्सी किंवा रिक्षा करण्या एवढे पैसे सुद्धा नाहीये किंवा भाड्याने एखादी रूम घ्यावी किंवा हॉटेलमध्ये राहायला जावं एवढेही पैसे त्याच्याकडे नाहीये. आणि उन्हामध्ये जात असल्यामुळे या दोघांना सुद्धा खूप त्रास होत असतो. राजेशला घाम येत असतो. फुकटचं खायचं, मजा करायची एवढंच राजेशला जमतं आणि आता उन्हात चालत असल्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो. तो खूप त्रासतो. अंजली ही डोक्यावर ओढणी घेतलेली असते आणि ती राजेशला म्हणते, अहो आपण पायी पायी का चाललोय, आपण टॅक्सी करूया. तर राजेश म्हणतो, टॅक्सी करून जायचंय कुठे, कशाला टॅक्सी करायची.
तर अंजली वाटतं तुम्ही असं का बोलताय, आपण आहे ना एखाद्या हॉटेल रूमवर जाऊया, नाही तर तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तुमचा एखादा वकील मित्र पहा, आपण काही दिवस त्याच्या घरी राहू आणि मग आपण एखादी जागा भाड्याने घेऊ. राजेश मनात विचार करतो, आता या बावळट बायकोला काय सांगू, मी वकील नाहीये तर माझा वकील मित्र कोठून येईल, मी गुंड आहे आणि माझे सगळे मित्र सुद्धा गुंडच आहेत, त्यांच्या घरी तुला नेऊ शकत नाही. आणि त्यातल्या त्यात एखाद्या चांगल्या मित्राच्या घरी नेलं तर आज ना उद्या तुला माझं सगळं सत्य कळेल की मी वकीलही नाहीये आणि मी चांगलाही नाहीये, त्यामुळे तुला कोठे नेऊ सुद्धा शकत नाही. आणि राजेश हा अंजलीला म्हणतो, आपण आहे ना एक काम करूया, मी जाऊन येतो, आजूबाजूला खूप साऱ्या बिल्डिंग आहेत, तेथे एखादी रूम भाड्याने मिळते का ते पाहतो, तोपर्यंत तू येथेच बसून राहा. अंजली म्हणते, पण त्यापेक्षा आपण एखादी हॉटेल रूम भाड्याने घेऊया ना, 1-2 दिवस तेथे राहूया. राजेश म्हणतो, नाही नाही, त्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आपला एक स्वतःचा संसार असेल, स्वतःचं घर असेल, मी ती रूम पाहून येतो, तू ये ना येथेच बस. असं म्हणून तो अंजलीला तेथे उन्हातच बसवतो आणि म्हणतो, मी पाहून येतो. आणि तो रूम शोधायला तेथून निघून जातो. राजेशला काही रूम शोधायची नसते, फक्त अंजलीला त्रास होऊ द्या असा विचार तो करतो की तसंही मला थोड्या वेळाने या अंजलीला घरीच घेऊन जायचंय, तिलाही थोडा त्रास व्हायला पाहिजे, मग तिची अक्कल ठिकाण्यावर येईल. असा विचार करून राजेश अंजलीला तेथे बसवतो आणि तेथून निघून जातो. अंजली खूप टेन्शनमध्ये असते, कारण ती 8 महिन्यांची गरोदर आहे, त्यात तिची तब्येत ठीक नसते आणि राजेश हा तिला चक्क भर उन्हात सोडून गेलेला असतो. आणि अंजली ही कशीबशी तेथे पायऱ्यांवर बसते आणि राजेश हा तिच्याकडे दुरून पाहत असतो आणि म्हणतो, ही बावळट बायको, आता तिला कळेल कोठे AC मधला बंगला, कोठे तो ऐशो आराम आणि कोठे हे रस्त्यावर उन्हात बसलीये. या बावळट बायकोमुळे मी रस्त्यावरून बंगल्यात गेलो होतो आणि आता याच बावळट बायकोमुळे मी त्या बंगल्यातून पुन्हा एकदा रस्त्यावर आलोय. पण मी रस्त्यावर नाही राहणार, आता तिला मी रियालिटी चेक देतो की बाहेर राहणं किती अवघड आहे. आणि या मूर्ख बायकोमुळे सकाळी मी नाश्ता सुद्धा नाही केला, चल आता मस्त पोट भरून नाश्ता करतो आणि तिला उन्हात असंच तळपत ठेवतो, तेव्हा तिची अक्कल ठिकाण्यावर येईल. असा विचार करून राजेश तेथून एक नाश्त्याचा स्टॉल असतो, या नाश्त्याच्या स्टॉलवर जातो. पण अंजली मात्र उन्हात तशीच बसलेली असते आणि तिला या उन्हाचा खूप त्रास होत असतो. राजेशने सुद्धा तिला सावलीत वगैरे नाही बसवलेलं, उन्हातच ठेवलेलं असतं आणि अंजली सुद्धा तेथेच बसून राहते आणि तिला या उन्हाचा खूप त्रास होत असतो. परंतु शेवटी हा तिचाच निर्णय की अर्णवचं घर सोडून जायचं, राजेशबरोबर जगायचं, त्यामुळे ती स्वतःच्या निर्णयामुळे त्रास सहन करत असते. तर इकडे राजेश या नाश्ता पॉइंटवर येतो आणि मस्तपैकी त्याच्याकडून पोहे घेतो आणि या पोह्यांवर ताव मारतो, त्याला स्वतःचं पोट भरायचं असतं. आणि इकडे अंजली मात्र उपाशी आणि तहानलेली या उन्हातच बसलेली असते, पण राजेशला तिचं काही देणं घेणं नसतं आणि तो हे पोहे मस्त खात असतो. तर इकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. अर्णव शिर्केला कॉल करतो आणि म्हणतो, सगळी हातातली कामं सोडा आणि आपली माणसं अंजलीताईच्या मागावर पाठवा, ती काय करते, कोठे आहे, तो राजेश तिच्याबरोबर काय करतोय, या सगळ्याची बातमी मला मिळायला हवी. आणि तो फोन कट करतो. अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा ईश्वरी सुद्धा दुःखी होते आणि म्हणते, सॉरी सर, हे सगळे ना माझ्यामुळे झालंय, मी जर त्या शलाका पाटीलच्या मृत्यू प्रकरणाचा असा तपास केला नसता, तिच्या गावी तुम्हाला घेऊन गेले नसते, तर हे सगळं घडलंच नसतं. अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो, ईश्वरी, या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये, तो राजेश खरा गुन्हेगार आहे आणि त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळणारच, तू स्वतःला गुन्हेगार ठरू नकोस. ईश्वरी म्हणते, पण सर, शेवटी अंजलीताई त्या राजेशबरोबर बाहेर गेल्यास ना, ते घर सोडून गेल्यास आणि तो राजेश अंजलीताईची काळजी घेणार नाही, उलट त्यांना आणखीन त्रास कसा होईल यासाठी प्रयत्न करेल, त्यामुळे मला अंजलीताईची खूप काळजी वाटतीये. अर्णव म्हणतो, मला सुद्धा तीच काळजी वाटतीये, पण आता काय करावं तेच कळत नाहीये. इकडे राजेश एक प्लेट पोहे खातो आणि या स्टॉलवाल्याला विचारतो, किती पैसे झाले. तर हा स्टॉलवाला सांगतो, 130 रुपये. म्हणजे मुंबईमध्ये किंवा राजेश जेथे पोहे खातोय तेथे एक प्लेट पोहेची किंमत 130 रुपये. एवढे महाग पोहे कधी झाले देव जाणे. आणि राजेश हा त्याचं पॉकेट बाहेर काढतो आणि त्यामध्ये फक्त 150 रुपये असतात, 150 रुपये. तो म्हणतो, आता 150 रुपयामधील 130 रुपयांचे तर मी पोहे खाल्ले, आता या 20 रुपयांना ठेवून काय करू. आणि तो या स्टॉलवाल्याला विचारतो, या 20 रुपयात काय येईल. स्टॉलवाला सांगतो, वडापाव. राजेश त्याच्याकडून वडापाव घेतो आणि म्हणतो, ठीक आहे, त्या बावड बायकोसाठी वडापाव.
वडापाव खाईल आणि मग मी तिला घरी घेऊन जाईल, असा विचार राजेश करतो. तर इकडे घरामध्ये सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. मामा मामी घरी आलेले असतात आणि त्यांना सगळं समजलेलं असतं की अंजली घर सोडून गेली आहे. मामी म्हणते अंजलीचं हे खूप चुकलं, कमीत कमी तिने माझा तर विचार करायला पाहिजे होता, मामीसाठी घरी राहायला पाहिजे होतं. मामा म्हणतो वल्लरी तू गप्प बस ना, तुझं काहीतरी वेगळंच असतं. आणि तो अर्णवला विचारतो, अर्णव तू असं कसं होऊ दिलं, अंजलीला घर सोडून कसं जाऊ दिलं? अर्णव म्हणतो मामा तुला काय वाटतंय, मी प्रयत्न केले नसतील का? पण ताई इतकी चिडली होती ना की तिने कोणाचंच ऐकलं नाही, माझंही नाही, आजीचं नाही आणि ईश्वरीचं सुद्धा नाही. आजी म्हणते हो अविनाश, तिने कोणाचंच ऐकलं नाही. तर वल्लरी ही पुन्हा एकदा सगळा दोष ईश्वरीवर टाकते आणि म्हणते हे सगळं ईश्वरीमुळे झालंय. जर त्या ईश्वरीने वड्याचं तेल वांग्यावर काढलं नसतं तर असं झालंच नसतं. तिने आपल्या मैत्रिणीच्या खुनाचा आरोप जावई बापूंवर लावला म्हणून हे सगळं झालंय. तर ईश्वरी ही वल्लरीला समजावण्याचा प्रयत्न करते, मामी आमची यात काहीच चूक नाहीये, तर राजे जिजूंनी सगळं काही केलंय. मामी म्हणते तू गप्प बस, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. या दोघींची बाचाबाची सुरू होते. तर अर्णव चिडून म्हणतो बस करा तुम्ही दोघी, तुमच्या दोघींचं भांडण मला नाही ऐकायचंय, येथे मला ताईची काळजी वाटतीये, त्यामुळे तुम्ही दोघी गप्प बसा. वल्लरी गप्प बसते. घरातील सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मामा हा अर्णवला समजावून सांगतो आपण त्या राजेश बरोबर अंजलीला नाही राहू देऊ शकत. अंजलीला 8वा महिना सुरू आहे, तिला बीपीचा त्रास आहे आणि जसे जसे दिवस पुढे जातील तिचा त्रास वाढत जाईल. आपल्याला काही करून तिला लवकरात लवकर घरी आणावं लागेल. सगळेजण हेच म्हणत असतात की हो काही करून आपल्याला लवकरात लवकर अंजलीला घरी परत आणावं लागेल. घराबाहेर राहणं हे तिच्या बाळासाठी योग्य नाहीये, त्यामुळे आता अंजलीला घरी परत कसं आणायचं हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. अर्णव म्हणतो मला तेच कळत नाहीये, ताई तर माझा फोनही उचलत नाहीये, ती कोठे काय करते आपला काहीच माहीत नाहीये. मामा म्हणतो थांब मी तिला फोन करतो, ती माझा फोन नक्की उचलेल. मामा अंजलीला कॉल करतो पण अंजली त्याचाही फोन उचलत नाही. मामा म्हणतो खरंच ती खूप चिडली आहे, माझा सुद्धा फोन उचलत नाहीये, आता काय करायचं? घरातील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. तर इकडे आकाश हा नम्रताला कॉल करतो आणि घरी काय घडलंय हे सगळं तिला सांगतो की जिजू आणि अंजलीताई घर सोडून गेले. नम्रताला जबर धक्काच बसतो. ती विचारते असं कसं झालं? तर आकाश सांगतो अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी शलाका पाटीलच्या खुनाचा आरोप राजे जिजूंवर लावला म्हणून ते दोघे चिडून घर सोडून निघून गेले. हे ऐकून नम्रताला मोठा धक्काच बसतो. नम्रता विचार करते आकाशला या राजेशचं सत्य माहीत नाहीये, मी त्यांना ते सत्य सांगू का? आणि ती विचार करणार इतक्यात आकाश तिला विचारतो मी तुला भेटायला येऊ का? ती म्हणते ठीक आहे, मी क्लाउड किचनवर आहे, तुम्ही मला भेटायला या. आणि नम्रता विचार करते आकाश सरांना त्या राजेशबद्दल काहीच माहिती नाहीये, ते मला भेटायला आले ना मी त्यांना सगळं सत्य सांगेल. तर इकडे अंजली ही उन्हात तशीच बसलेली असते आणि या उन्हाचा तिला खूप त्रास होतो. तिला भूक लागलेली असते, तहान लागलेली असते आणि तेवढ्यात स्वास्तिक फॅशनमध्ये काम करणारा एक एम्प्लॉई तेथे येतो. अंजली त्याला प्यायला पाणी मागते. हा एम्प्लॉई अंजलीला विचारतो तुम्ही अंजली ताई आहात ना? अंजली विचारते तुम्ही मला कसे ओळखता? तर हा माणूस सांगतो मी आहे ना अर्णव सरांच्या स्वास्तिक फॅशनमध्येच काम करतो, त्यांच्या ऑफिसमध्ये. अर्णव सर आमच्यासाठी देव माणूस आहेत, देव माणूस. मागच्या वर्षी माझ्या मुलीच्या हार्टचं ऑपरेशन होतं तेव्हा त्यांनीच पैसे दिले होते. ते ना एखाद्या कुटुंबासारखा आमचा सांभाळ करतात. खरंच अर्णव सर खूप ग्रेट आहेत. आणि तो अंजलीला पाणी प्यायला देतो. अंजली पाणी पिते आणि हा माणूस अर्णवचं कौतुक करत असतो आणि अंजलीला विचारतो तुम्हाला त्रास होतोय का? भूक लागली का? माझा डबा आहे, तुम्ही जेवा. अंजली काहीच बोलत नाही आणि हा एम्प्लॉई अंजलीसमोर आपला डबा उघडतो आणि अंजलीला जेवण करायला सांगतो. यात पोळी भाजी असते आणि अंजली ही लगेचच जेवू लागते. तर हा एम्प्लॉई अर्णवचं कोड कौतुक करू लागतो. अर्णव सर खूप चांगले आहेत, ते फक्त मलाच नाही तर ऑफिसमधील सगळ्यांना मदत करतात. कोणाला काही अडचण आली, घरात काही इमर्जन्सी असली तर ते नेहमी मदत करतात. खरंच अर्णव सर खूप चांगले आहेत. पण अर्णवचं हे कौतुक ऐकून जी अंजली नॉर्मली खूप खुश होते तिला मात्र राग येतो. कारण अर्णवचं कोड कौतुक आपण ऐकतोय आणि त्याच अर्णवने माझ्या नवऱ्यावर खुनाचे आरोप लावले आहेत. त्या अर्णवने माझ्या नवऱ्यावर विनयभंगाचा, चोरीचा, फ्रॉडचा आरोप लावलाय आणि त्याच्यामुळेच मी घर सोडून आली आहे. म्हणून
अंजली कसाबसा एक घास खाते आणि हा डबा एम्प्लॉईला परत देऊन टाकते आणि म्हणते माझं पोट भरलंय, मला नाही जेवायचंय. हा एम्प्लॉई आपला डबा बॅगमध्ये ठेवतो आणि अंजलीला विचारतो, तुम्ही ही पाण्याची बाटली तुमच्याकडेच ठेवा, तुम्हाला अजून काही मदत हवी आहे का? अंजली सांगते नाही नाही आणि हा एम्प्लॉई तेथून निघून जातो. अंजली विचार करते अजून हे का नाही आलेत आणि ती राजेशला कॉल लावते. राजेश विचार करतो आला बावड बायकोचा फोन आणि तो फोन उचलतो. अंजली विचारते अहो तुम्ही कुठे आहात? राजेश सांगतो येथे मी रूम शोधतोय पण रूम काही सापडतच नाहीये आणि मला इथे एक वडापावची गाडी दिसली, येथे हॉटेल वगैरे सुद्धा काही नाहीये, तर मी तुझ्यासाठी एक वडापाव घेऊन आलोय, तुला चालेल ना? अंजली म्हणते हो चालेल, तुम्ही लवकर या आणि तो फोन कट करतो. राजेश विचार करतो वडापाव तर वडापाव, तसे मला कोठे तिला बाहेर न्यायचंय, घरी तर घेऊन जायचंय फिरून फिरून, चल आता वडापाव असा विचार करून तो अंजलीसाठी वडापाव घेऊन जातो. इकडे आकाश हा नम्रताला भेटायला तिच्या क्लाउड किचनला येतो आणि या दोघांचं राजेश अंजली यांच्याबद्दलच बोलणं सुरू असतं. आणि मग नम्रता ही आकाशला सांगते जर अर्णव जिजू आणि ईश्वरीने राजेशवर आरोप लावले आहेत तर नक्कीच त्यांना काहीतरी माहीत असेल ना, म्हणूनच आरोप लावलेत. तेवढ्यात सुप्रिया तेथे येते. ती या दोघांचं बोलणं ऐकते आणि सुप्रियाला भीती वाटते की नम्रताने जर आकाशला राजेशचं सत्य सांगितलं तर कॉम्प्लिकेशन्स आणखीन वाढतील आणि तिने काही सत्य सांगायला नको असा विचार ती करत असते. आणि तेवढ्यात नम्रता ही आकाशला राजेशचं सत्य सांगणार. सुप्रिया तिला आवाज देते नमू आणि आकाश नम्रता या दोघांकडेही पाहतात. तेव्हा सुप्रिया पुढे येते आणि आकाशला म्हणते तुम्हाला मी एक सुचू का? आकाश विचारतो काय? तर सुप्रिया म्हणते तुम्ही ना आता एकमेकांना जास्त भेटू नका काही दिवस पुढील, कारण तुमच्यामुळे घरामध्ये आणखीन वाद होऊ शकतात, परिस्थिती आणखीन चिघळू शकते. हे ऐकून आकाश आणि नम्रताला जबर धक्काच बसतो आणि ते दोघेही विचार करतात की आई असं का बोलतीये. इकडे अर्णव हा आपल्या रूममध्ये असतो. ईश्वरी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. तेवढ्यात अर्णवला त्या एम्प्लॉईचा कॉल येतो जो अंजलीला भेटला होता आणि अर्णव फोन उचलतो. हा एम्प्लॉई सांगतो सर मी सावंत बोलतोय, तुमच्या ऑफिसमध्येच काम करतो. मागच्या वर्षी तुम्ही माझ्या मुलीच्या हार्ट ऑपरेशनसाठी पैसे दिले होते, आठवलं का? अर्णव म्हणतो हो हो, काय झालं, अजून पैसे हवे आहेत का? सावंत सांगतो नाही सर, पैसे नाही हवे ते, मी रस्त्याने ऑफिसला जात होतो तर मला तुमची बहीण अंजलीताई रस्त्यावर बसलेली दिसली, त्यांना खूप त्रास होत होता, त्या उन्हात बसल्या होत्या, मी त्याला पाणी प्यायला दिलं आणि माझा डबासुद्धा जेवायला दिल्या. हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो. अर्णव विचारतो अंजलीताई एकटीच होती का? सावंत सांगतो हो सर, त्या एकट्याच होत्या, येथे पेठकर चौक आहे ना तेथे त्या बसलेल्या आहेत. अर्णव म्हणतो ठीक आहे थँक्यू आणि तो फोन कट करतो. ईश्वरी विचारते काय झालं? अर्णव सांगतो माझ्या एम्प्लॉईचा कॉल होता, ताई पेठकर चौकात बसलीये एकटीच आहे भर उन्हात. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी चिडून म्हणते त्या नालायक राजेशकडून आणखीन काय अपेक्षा करू शकतो आपण, त्याने हे जाणून बुजून केलंय ताईला त्रास देण्यासाठी. सर चला आत्ताच्या आत्ता आपल्याला जायचंय. ईश्वरी आणि अर्णव अंजलीकडे जायला निघतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स खरंच अंजलीचे जे काही हाल होत आहे ते पाहून वाईट तर वाटतंय, पण शेवटी आता अंजलीचा हा स्वतःचा निर्णय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. अर्णव आणि ईश्वरी राजेश आणि अंजलीला भेटायला त्या ठिकाणी पोहोचतील. अर्णव हा अंजलीला समजावून सांगेल ताई मला मान्य आहे तुझा माझ्यावर राग आहे आणि तुला त्या घरात परत नाही यायचंय, पण माझ्या रागामुळे तू स्वतःच्या बाळाला शिक्षा देऊ नकोस. ही घे आपल्या अंधेरीच्या फ्लॅटची चावी, मी आजच्या आज हा फ्लॅट तुझ्या नावावर करतो, तू तेथे जाऊन राहा. हे ऐकून राजेशला खूप आनंद होईल आणि राजेश ह्या फ्लॅटची चावी घेण्यासाठी हात पुढे करेल, पण अंजली चक्क अर्णवचा हात झटकून देईल आणि म्हणेल मला नाही पाहिजे तुझी कोणतीच मेहरबानी, मला तुझा एक पैसा नकोय, तुझं घर नकोय, तुझी मेहरबानी नकोय, माझा नवरा मला पोसू शकतो, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे ऐकून अर्णव, राजेश, ईश्वरी सगळ्यांनाच जबर धक्का बसणार आणि मग थोड्या वेळाने राजेश अंजलीला घेऊन एका झोपडपट्टीमध्ये येईल आणि एका घाणेरड्या खोलीमध्ये तिला घेऊन येणार. अंजली म्हणेल येथे तर किती धूळ आहे, चला आपण धूळ साफ करूया. तर राजेश चिडून म्हणेल कसली धूळ साफ करते, किती रात्र झाली पाहिलीस का, झोप गपचूप, उद्या सकाळी धूळ साफ करत बस. त्यामुळे अंजली खूप दुःखी होईल आणि कुणीतरी अर्णवला फोन करून सांगेल की तुमची बहीण चक्क झोपडपट्टीमध्ये राहतीये, घाणेरड्या रूममध्ये,
आणि अर्णव ही गोष्ट ईश्वरीला सांगणार. त्यामुळे ईश्वरीला सुद्धा अंजलीताईची खूप काळजी वाटेल आणि हे दोघे दुःखी होतील. आता अंजली हिने मनावर घेतलंय की काही झालं तरी माझा नवराच मला पोसणार, मी अर्णवचा 1 रुपयाही वापरणार नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजेश तर आईत खाऊ आहे आणि तो काहीच कमवत नाही, तो अंजलीला काही पोसू शकत नाही. म्हणजे एकूणच आता या मालिकेमध्ये एकानंतर एक भारी ट्विस्ट येणार आहेत. अंजलीचे खूप हाल होतील आणि तिचे हाल पाहून अर्णव आणि ईश्वरीला त्रास होईल. पण यातूनच अर्णव आणि ईश्वरी हे राजेशचं सत्य अंजली समोर आणू शकतील असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.